महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीका यदातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आजचा प्रवचनाचा अर्थातच विवरणाचा जो भाग आहे तो भाग क्रमांक 201। आपण दासबोध ह्या ग्रंथावर विवरण घेत आहोत आणि दासबोध ह्या ग्रंथावर विवरण घेत असताना आतापर्यंत आपण दासबोध ह्या ग्रंथातील पहिल्या समासावर विवरण घेतलेलं आहे आणि त्या पहिल्या समासावर विवरण घेत असताना आपले विवरणाचे चिंतनाचे अर्ध्या तासाचे असे 200 भाग आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत। त्या ठिकाणी आपण त्या पहिल्या समासातील प्रत्येक ओवीतील प्रत्येक चरणावर आणि काही चरणांतील प्रत्येक शब्दावर विवरण घेण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला किंवा विवरण घेतलेला आहे। आपण एक विचार केला होता की पहिल्या समासावर अशा प्रकारे श्रवण व्हावं की जेणेकरून या दासबोध ग्रंथामध्ये समर्थांनी कशा प्रकारे मांडणी केलेली आहे, कशा प्रकारे निरूपण मांडलेलं आहे ते थोडक्यात आपल्याला श्रवण होईल ह्याच विचाराने ते 200 भाग आपण पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने समर्थांच्या कृपेने संतांच्या कृपेने पूर्ण केले। आज ह्या 201व्या भागामध्ये आपण ह्या दासबोधातील दशक पहिला स्तवनांचा आणि त्या पहिल्या दशकातील समास दुसरा गणेश स्तवन नाम या समासावर आपण विवरण घेणार आहोत। ह्या समासावर आपण चिंतन करणार आहोत। खरं तर अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर संतांनी आपल्या वाङ्मयाची सुरुवात करत असताना मग त्या अभंगांची सुरुवात असू द्या किंवा कुठल्या प्रकारे समासांची अध्यायांची कोणत्या प्रकारे ओव्यांची सुरुवात असू द्या गणेशाच्या स्तवनाने केलेली आहे, गणेशाला वंदन करून आणि मग केलेली आहे। या दासबोधाची रचना करत असताना या दासबोधाची निरूपण करत असताना ह्या दासबोधावर विवरण घेत असताना समर्थांनी पहिला समास मंगलाचरण मांडला आणि मग दुसरा समास गणेश स्तवन। कारण
ती जाणीव संतांनी करून दिलेली आहे. तो आत्मिक बोध संतांनी करून दिलेला आहे. मंगल आचरणाशिवाय गणेशाचं स्तवन नाही. गणेशाचं स्तवन आपल्याकडून घडावं असं वाटत असेल, गणेशाचं स्तवन करावं असं जर वाटत असेल, तर त्यासाठी अगोदर मंगलाचरण पाहिजे. आचरण जर मंगल असेल तर मग जया अंतरी भगवंत, अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्म निरूपणा. ज्याचं आचरण मंगल असेल, ज्याची कर्म स्वच्छ आहेत, सद्गुणाने वर्तणूक आहे, नीतीने वागतोय, धर्म आचरणाने त्या ठिकाणी ते कार्य करतोय, त्याच्याकडून त्या गणेशाचं स्तवन सहज घडलं जातंय. नाहीतर तसं पाहायला गेलं तर अनिर्वाच्य आहे, ते अनिर्वाच्य आहे. पण असं अनिर्वाच्य असताना सुद्धा ते सहज स्तवन घडलं जातंय. ते विवरण, ते चिंतन सहज घडलं जातंय. कारण काय? सत्संग प्राप्त झाला, संतांचा संग एकदा माणसाला मिळाला की ते परिवर्तन घडतंय. मंगल आचरण त्या ठिकाणी उभं राहतंय, मंगल आचरण त्या ठिकाणी घडतंय. आणि जे संतांकडे सामर्थ्य आहे, जे संतांकडे ज्या गोष्टींचं भांडार आहे, त्याची प्राप्ती सत्संगाला आल्यानंतर, संतांच्या संघाला आल्यानंतर आपोआप त्या माणसाला होत असते. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आम्हा जीवींचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. ज्यांच्याकडे शब्दांचं धन आहे, अशा संतांच्या संगतीला असल्यानंतर, असा संतांचा संग प्राप्त झाल्यानंतर सहज त्या देवाचं स्तवन घडलं जातंय, सहज त्या परब्रह्माचं स्तवन घडलं जातंय, सहज त्या देवाचं स्तवन घडलं जातंय. गणपती हा बुद्धीची देवता आहे. त्याच्या पलीकडे त्या गणेशाचं वर्णन केलेलं आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ज्या गणेशाचं आपल्याला स्तवन करायचं आहे, तो गणपती आहे कसा, तो गणेश आहे कसा, त्याची ओळख जगद्गुरु तुकाराम महाराजांनी करून दिलेली आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणियेला. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न, तो हा गजानन माय बाप. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाची या.
तो निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, अरूप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे. पण त्या निर्गुणाची ओळख होण्यासाठी नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. परमात्मा कसं आहे हे दाखवण्यासाठी ती प्रतिमा करावी लागते. ती प्रतिमा डोळ्यासमोर आणावी लागते. त्या परमात्म्याचं नामस्मरण करताना, त्या परमात्म्याचं स्तवन करताना सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. तोच गणेश जळी स्थली काष्टी पाषाणी सबाह्य अभ्यंतरी सर्वत्र असा भरून उरलेला आहे. तेच रूप त्या परब्रह्माचं निर्गुण स्थितीमध्ये सर्वत्र कार्य करतंय. तोच श्री गणेश, तेच परब्रह्म स्वरूप काही अंशाने निर्गुण स्थितीमध्ये या देहरूपी मखारामध्ये अंतरात्मा म्हणून कार्य करतंय. बाहेर जरी पाहायला गेलं आपण तरी गणपतीची मूर्ती जोपर्यंत मखारात आहे तोपर्यंत त्या मखाराला किंमत आहे. तोपर्यंत त्या गणपतीच्या मूर्ती बरोबर येणारा भाविक भक्त त्या मखाराचंही दर्शन घेत असतो. त्याची ती सजावट, त्या ठिकाणी ती वेगवेगळ्या प्रकारे केलेली निर्मिती, जोपर्यंत मूर्ती रूपाने तो गणेश त्या ठिकाणी आहे तोपर्यंत त्या गणेशा बरोबर, त्या गणेशाच्या मूर्ती बरोबर त्या मखाराचंही स्तुती केली जाते, स्तवन केलं जातंय. त्या मखाराला किंमत जोपर्यंत ती मूर्ती आहे तोपर्यंत. मूर्तीची स्थापना झाल्यानंतर लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतात. विसर्जन झाल्यानंतर मात्र त्या मखाराची जागा मखाराला दाखविली जाते. देहामध्ये सुद्धा त्याचप्रमाणे आहे. हे जे डेकोरेशन आहे सगळ्या प्रकारचं, जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत सगळ्या प्रकारचं डेकोरेशन आहे. जो काही शृंगार आहे, 16 प्रकारचा शृंगार मांडलेला आहे. आपण जो मेकअप करतो, जो शृंगार करतो, त्याचे प्रकार 16 सांगितलेले आहेत. अनेक प्रकार जरी शृंगाराचे असले तरी जोपर्यंत तो अंतरात्मा आहे तोपर्यंत एकदा त्या निर्गुण स्थितीमध्ये तो मूर्ती रूपाने अंतरात्मा म्हणून प्रत्येक या देहामध्ये, प्रत्येक या मखारामध्ये कार्य करत असलेला तो आत्मा, तो श्री गणेश एकदा काय मखार सोडून निघून गेला, मग कोणीही या डेकोरेशनला विचारत नाही किंवा त्या ठिकाणी तो शृंगार नाही किंवा जे पण काही त्या ठिकाणी घडलं जातंय ती अवस्था त्या देहाला त्या ठिकाणी प्राप्त होत असते किंवा त्या देहाची किंमत त्या ठिकाणी त्या देहाला समजत असते. जो ब्रह्मांडामध्ये सर्वत्र कार्य करतो तो श्री गणेश. त्याच्याही पलीकडे जो प्रत्येकाच्या अंतरामध्ये निर्गुण स्थितीमध्ये कार्य करतो तो श्री गणेश. आणि त्याच निर्गुण स्थितीमध्ये असणाऱ्या गणेशाची अंतरात्म्याची ओळख करून देण्यासाठी
जो सगुण रूप धारण करून येतो, सगुणाचा आधार घेऊन त्या ठिकाणी धर्मस्थापनेचं कार्य करतो, तो श्री गणेश, तो गणपती. त्या गणेशाचं स्तवन करायचं आहे, घडलं पाहिजे. अनेक रूपाने, अनेक वेळेला, अनेक प्रकारची वाहनं घेऊन आणि धर्मस्थापनेचं कार्य करण्यासाठी वेगवेगळ्या रूपात त्या गणेशाला यावं लागलेलं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनां सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये अनेक वेळेला त्या गणेशाला यावं लागलेलं आहे. मुख्य युग 4 म्हणलेले आहेत: कृता, त्रेता, द्वापार आणि कळी. एका युगाचे 7 भाग पडतात, म्हणून युगे 28 विटेवरी उभा. युगे 28 विटेवरी उभा. तो धर्म स्थापनेचं कार्य करण्यासाठी, आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी, ती भक्ती, तो परमार्थ आणि ते बळ आपल्या भक्ताला देण्यासाठी, ते सामर्थ्य आपल्या भक्ताकडे उभं करण्यासाठी तोच गणेश, तोच परब्रह्म, तोच देव प्रत्येक युगात अनेक अवतारामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या अवतारामध्ये येत असतो. अशा त्या गणेशाचं स्तवन आपल्याकडून घडावं म्हणून त्यासाठी अंतःकरण असता पवित्र, मगच त्या ठिकाणी वाचावे श्री गुरुचरित्र. ती जाणीव त्या ठिकाणी ज्या पद्धतीने करून दिलेली आहे त्याच पद्धतीने प्रत्येक ग्रंथाचं, प्रत्येक संताचं स्तवन, प्रत्येक देवाचं स्तवन आपल्याकडून घडावं यासाठी मंगलाचरण महत्वाचं आहे. यासाठी आपलं अंतःकरण पवित्र असणं गरजेचं आहे, म्हणजे त्या गणेशाची ओळख आपल्याला होईल. जो निर्गुण स्थितीमध्ये आपल्या अंतरामध्ये अंतरात्मा म्हणून कार्य करतो, तो अंतरात्माच आपल्याला स्फूर्ती देत असतो, स्फुरण देत असतो, सामर्थ्य देत असतो त्या गणेशाचं स्तवन करण्यासाठी. जरी वेगवेगळ्या अवतारामध्ये असेल, वेगवेगळ्या रूपामध्ये जरी असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जरी आला असेल, यावं लागलं असेल कार्य करण्यासाठी, तरी त्याचं कार्य एकच आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. भक्ताचं, आपल्या दासाचं, आपलं सेवकाचं प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पाडणारा हा श्री गणेश प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक विधीच्या वेळेला पहिला मान त्या श्री गणेशाला, पहिलं पूजन त्या श्री गणेशाचं. म्हणून ज्ञानेश्वरीवर भाष्य करत असताना त्या ठिकाणी तो उपदेश करत असताना माऊली ज्ञानोबांनी सुद्धा सुरुवातीलाच त्या श्री गणेशाला वंदन केलेलं आहे.
त्या ठिकाणी माऊली म्हणतात, ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाध्या, जय जय स्वस्वम वेद्या आत्मरूपा. पुढे माऊली गणेशाचं स्तवन करतात, देवा तूची गणेशू, देवा तूची गणेशू, सकलमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू, अवधाराजूजी. त्या ठिकाणी त्या गणेशाच्या स्तवनाने, गणेशाच्या वंदनाने सुरुवात केलेली आहे. श्रीमनाच्या श्लोकांची रचना करत असताना त्या ठिकाणी पहिलं स्तवन त्या गणेशाचं केलेलं आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, सर्वांचा आहे तो, सर्वांच्या ठिकाणी सर्व प्रकारे सामर्थ्य तो देत असतो. तसं पाहायला गेलं तर गण 3 मांडलेले आहेत, देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. या ठिकाणी त्या श्लोकांमध्ये समर्थांनी त्या गणेशाला वंदन केलेलं आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. परा पच्छंती मध्यमा आणि वैखरी, नमो शारदा मूळ चत्वार वाचा. ह्या चारही वाचेने जर त्या गणेशाचं स्तवन करायचं आहे तर परा स्वच्छ पाहिजे, अंतःकरण स्वच्छ पाहिजे. ह्या 4 वाचेंची परा वाचा त्या अंतःकरणामध्ये कार्य करत असते. त्या अंतःकरण पंचकातील अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंतःकरण पंचकापैकी अंतःकरण त्या ठिकाणी कार्य करतो. आणि वायूपैकी, प्राणपंचकापैकी प्राण, अपान, व्यान, उदान, समान, ह्या प्राणपंचकापैकी समान वायू त्या ठिकाणी कार्य करतो. नाभिस्थान म्हणतात त्याला. नाभिस्थानी परा वाचा, तोची ठाव अंतःकरणाचा. नाभिस्थानी परा वाचा, तोची ठाव अंतःकरणाचा. आणि प्राणपंचकापैकी समान वायू त्याच ठिकाणी कार्य करत असतो. त्या गणेशाचं स्तवन जर आपल्याला करायचं, आपल्याकडून घडलं पाहिजे असं जर वाटत असेल तर त्यासाठी अंतःकरण पवित्र पाहिजे, परा स्वच्छ पाहिजे. परेमध्ये जे शिजतय, जे परेमध्ये चालतय, जो परेमध्ये जो बोध निर्माण होतो तोच पच्छंतीमध्ये येतो, तोच मध्यमामध्ये येतो आणि वैखरीत तेच प्रगट होत असते. मग वैखरीमध्ये चांगलं यावं, वैखरीमध्ये देवाचं स्तवन घडावं, वैखरीमधून त्या परब्रह्माचं स्तवन घडावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी आधी परा स्वच्छ केली पाहिजे. त्या परेमध्ये अगोदर तो विचार केला पाहिजे. म्हणून जो निर्गुण स्थितीमध्ये सर्वत्र कार्य करतो तो गणेश, जो जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, सभाई, अभ्यंतरी सर्वत्र भरून उरलेला आहे
त्याचं स्वरूप, त्याचं अस्तित्व प्रत्येक ठिकाणी आहे आणि त्याचंच सामर्थ्य सर्वत्र आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, प्रत्येकाच्या पिंडामध्ये तोच गणेश, तोच परब्रह्म, तोच देव त्या ठिकाणी कार्य करत असतो. आणि तो देव देहात आहे म्हणून देह कार्य करतो. देव देवलामध्ये लपला, देवालयामध्ये लपला. हा देवालय आहे, हे मंदिर आहे. नरदेह म्हणजे मंदिर आहे. ज्याप्रमाणे आपल्या घरी आपण काही दिवसांसाठी त्या मूर्ती रूपाने गणपतीला आणतो, गणेशाची मूर्ती आणतो काही दिवसांसाठी, पण मग गणेशाची मूर्ती आपल्याकडे येणार, आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार मूर्ती रूपाने. त्यासाठी आपण काय करतो, अख्खं घर आपण स्वच्छ करतो, संपूर्ण घर आपलं स्वच्छ करतो. आधी का तर हे सगळं काही करत असताना काण्या कोपऱ्याची सगळी धूळ, ते सगळं घाण, केर, कचरा जो काही असेल साचलेला, तो सगळा काढत असताना जी जळमट असतात, कुठे जाळ्या पकडलेल्या असतात, ह्या सगळ्या काढत असताना आपल्या पिंडामध्ये एकच विचार असतो, माझ्या घरी बाप्पा येणार आहे, आमच्या घरी देव गणेश येणार आहे, गणेशाचं आगमन होणार आहे मूर्ती रूपाने. तिथे संतांनी एक जाणीव करून दिली की अरे काही दिवसांसाठी मूर्ती रूपाने आपल्या घरात गणपती येणार, तो गणेश येणार, तर आपण ते घर एवढं स्वच्छ करतो, ज्या कोपऱ्यामध्ये वर्षभर झाडू गेली नसेल त्या कोपऱ्यात त्यावेळेला झाडू जाते. कुठेतरी वरच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ते जळमट किंवा ते जाळ्या असतात, त्या जाळ्या काढायला कधी आपला हात तिथपर्यंत गेलेला नसतो, पण गणपती येणार म्हणून त्या जाळ्याही आपण काढून टाकतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे देवाचं आगमन जर आपल्या घरात करायचं आहे, होणार आहे, तर आपलं घर स्वच्छ पाहिजे, कुठल्याही प्रकारचा केर कचरा नाही पाहिजे, कुठल्याही प्रकारच्या जाळ्या जळमट नाहीत पाहिजे. तीच बोध आणि तोच अंतःकरण, अगदी तोच बोध संतांनी आपल्याला करून दिला की आपल्या अंतःकरणामध्ये जर तो आहे, 2 दिवसासाठी येणार म्हणून आपण अख्खा घर आपला स्वच्छ करतो, संपूर्ण घर अगदी व्यवस्थितरित्या साफ करतो. 2 दिवसासाठी येणार म्हणून एवढी धावपळ करतो आपण. अरे ज्या घरात तो गणपती, तो गणेश निर्गुण रूपामध्ये अखंड राहतोय, तो नरदेह रूपी घर किती स्वच्छ पाहिजे, कशा प्रकारे स्वच्छ पाहिजे, कशा प्रकारे साफ पाहिजे, हा विचार आपण आपल्या अंतःकरणात केला पाहिजे. ज्या गणेशाला आपण मूर्ती रूपाने आपल्या घरात आणणार आहे, त्याची पूजा करण्यासाठी तोच गणेश निर्गुण स्थितीमध्ये आपल्या या देहामध्ये कार्य करतो. अंतरात्मा म्हणून ज्या देहात तो कार्य करतो, तो देह कशा प्रकारे स्वच्छ पाहिजे हा विचार आपण केला पाहिजे. आणि अशा प्रकारे जर आपलं अंतःकरण स्वच्छ असेल, अशा प्रकारे आपलं पिंड जर स्वच्छ असेल, आपला देह जर स्वच्छ असेल, तर नक्कीच त्या गणेशाचं स्तवन आपल्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या गणेशाचं स्तवन आपल्याकडून घडावं ही नम्र प्रार्थना त्या श्री गणेशाकडे आपण करूया, पांडुरंग परमात्म्याकडे करूया, समर्थांच्या चरणी करूया. आणि या ठिकाणी या भाग क्रमांक 201 या भागाला आपण पूर्ण विराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.